आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आहे आमच्या ओवीचा जावळ काढण्याचा कार्यक्रम. तर ओवीनं रडून एवढा धिंगाणा केला की काय सांगायचं. ती एका जागेला बसतच नव्हती जावळ काढताना. पुढे तुम्ही बघालच की तिने किती त्रास दिला जावळ काढताना ते. आज सकाळीच लवकर उठून कामाला सुरुवात केली होती कारण जावळ काढण्याचा मुहूर्त 8 ते 1 वाजेपर्यंतच होता. त्यामुळे उठल्या भांडी वगैरे घासून घेतली, किचन वगैरे व्यवस्थित साफ करून घेतलं. आणि घरात पण एवढी धूळ वगैरे झाली होती, खिडक्या वगैरे खूप घाण झाल्या होत्या, त्यामुळे खिडक्या वगैरे व्यवस्थित साफ करून घेतल्या. एवढी धूळ घरातून कुठून येते काय माहिती. एवढं 4थ्या-5व्या मजल्यावर राहून सुद्धा एवढी घरात धूळ साठते काय सांगायचं. रोज जरी साफ केलं तरी धूळ तेवढीच घरात आलेली असते. त्यामुळे सगळ्या खिडक्यांच्या काचा वगैरे व्यवस्थित पुसून घेतल्या. गॅलरीचे दरवाजे वगैरे त्या पण काचा वगैरे व्यवस्थित पुसून घेतल्या. आणि बघा सकाळचे 8-8:30च झाले तर बाहेर किती ऊन होतं. आता ऊन जास्त वाढायला लागले त्यामुळे सकाळी जास्त ऊन लागायला चालू होते. तर बघा किती ऊन होतं बाहेर. आणि ओवी झोपली तोपर्यंत सगळी कामं आवरून घ्यावी लागतात कारण ओवी जागी असते तेव्हा काहीच करून देत नाही. त्यामुळे पटकन चटई वगैरे काढून घेतली कारण ती झोपली तोपर्यंतच मला सगळी कामं आवरून घ्यावी लागतात. नाही तर मला काहीच करता येत नाही, तिलाच घेऊन बसावं लागतं. त्यामुळे घरात सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतला आणि तिच्या गाड्या वगैरे अशा सगळीकडे तिनं पसरून ठेवलेल्या असतात, त्या गाड्या वगैरे व्यवस्थित एका जागेला करून घेतल्या. खेळणी वगैरे व्यवस्थित ठेवली आणि फरशी वगैरे व्यवस्थित पुसून घेतली कारण खूप चिकट पण होते फरशी. ओवी सारखी काहीतरी सांडत असते खायला वगैरे दिलेलं, त्यामुळे 1-2 दिवसाला फरशी पुसून घ्यावीच लागते. त्यामुळे फरशी वगैरे सगळ्या रूममधल्या व्यवस्थित पुसून घेतल्या. आणि नंतर बघा स्वयंपाकाची तयारी वगैरे करायचीच होती, त्यामुळे फरशी वगैरे आधी सगळं करून घेतलं. आणि नंतर मग तोपर्यंत ओवी पण उठलेली होती. तिला घेऊनच कपडे वगैरे सुकत टाकली आणि तिला सगळ्या कामांच्या मध्ये करायचं असतं. त्यामुळे बघा कशी मला एक कपडे हातामध्ये देत होती. त्यामुळे तिला घेऊनच मला सगळी कामं अशी करावी लागतात जागे असली की. त्यामुळे बघा झोपल्यानंतरच मला सगळी कामं वगैरे करावी लागतात. तर बघा इथं माझं सगळं कामावरून देवपूजा वगैरे करून घेतली आणि स्वामींच्या फोटोपाशी पण दिवा वगैरे लावून घेतला, नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आज सिंपलच स्वयंपाक केला होता, जास्त गडबड होती त्यामुळे जास्त काही केलं नाही. इथं बघा डाळ शिजवून घेतली होती डाळ तडका करण्यासाठी आणि इथं तडक्यासाठी तयारी करते आणि तुपाचाच तडका देणार आहे मी. तुपाचा तडका दिल्यानंतर डाळ खूप छान लागते. तर बघा इथं 2 ते 3 चमचे तूप घेतले, त्यामध्ये लसूण, कढीपत्ता, जिरे, लाल तिखट घातले आणि आता हे फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. आणि गरम असतानाच आपल्याला डाळीत घालायचे आहे, त्यामुळे फोडणी छान बसते डाळीला आणि खायलाही छान लागते. त्यामुळे मी आज सिंपलच बेत केला होता, जास्त काही केलं नाही. कोथिंबीर वगैरे घालून बघा डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि डाळ तडका, परत बटाट्याची भाजी बनवली होती आणि चपात्या वगैरे पण माझ्या करून झाल्या होत्या आणि सोबत जिरा राईस पण केला होता. असं सिंपल जेवण बनवलं होतं, जास्त काही केलं नाही. तोपर्यंत ओवीचं हातपाय वगैरे धुवून तिला कपडे घालून घेतली कारण नंतर तिला आंघोळ घालायचीच होती, त्यामुळे मी आत्ताच हातपाय फक्त धुवून घेतले होते तिचे. आणि इथं काका पण आले होते, त्यांनी तांदळाने त्याच्यावर चौरस वगैरे मांडून घेतला आणि तोपर्यंत मामा पण आला होता ओवीचा. मामाला पण तिथं पाटावर बसवलं, ओवीला त्याच्याकडे दिलं. ओवी बसतच नव्हती, सारखी रडायलाच लागली होती, तरी तिला बसवलं कसं तरी त्याच्या मांडीवरती. आणि 5 बायकांनी ओवाळून घ्यायचं असते, त्यामुळे मग तिला ओवाळून घेतलं. आणि बघा मी ओवाळताना कशी नखरे करत होती ती. साखर अजिबात खातच नव्हती, तोंडच उघडत नव्हती ती. एकदम असं आवळून धरलं होतं तिनं तोंड, अजिबात तोंड उघडलंच नाही तिने साखर खायला. बघा कशी तोंड आवळून धरून बसले. मग मी ओवाळून घेतलं आणि बाकीच्या पण बायकांनी सगळ्यांनी ओवाळून घेतलं तिला. पण तिने साखर अजिबात खाल्लीच नाही, तोंडच उघडलं नाही साखर खायला आणि सारखी पाय मारत होती ताटाला. त्यामुळे तिच्या बाबांनी ताट साईडला ओढवून घेतलं.
बघा आता तिच्या आत्या पण ओवाळते, तिला साखर वगैरे चालते, पण ती अजिबात खात नव्हती साखर. तिला तोंड दाबून दाबून चारावं लागत होतं. आणि बघा रडायला चालू केलं तिने जावळ काढायच्या वेळेला. अजिबात एका जागेला थांबतच नव्हती. कसं तरी मामाने एक बट कापून घेतली. सारखी रडत होती आणि मामापासून पळूनच जात होती जावळ काढताना. एका जागेला अजिबातच थांबत नव्हती. बघा कशी पळते. मग नंतर मामाने एक बट कापून घेतली. मामाने काही एकच बट कापायचे असते, त्यामुळे त्यांनी एक बट कापून घेतली. आणि नंतर काकाने पटकन तिचं सगळे केस काढून घेतले, कारण ती एका जागेला अजिबात थांबत नव्हती. धरावं लागत होतं तिला, त्यामुळे पटकन जावळ काढून घेतलं. आणि बघा किती फजिती केली ओवीने. आणि नंतर तिला चिरमुऱ्यांनी सगळ्यांनी स्नान घालून घेतलं. आणि आमची इशू मध्ये मध्येच करत होती फोटो काढण्यासाठी. तोपर्यंत इकडं आजीने कळस मांडून घेतला होता ओवीला आंघोळ घालण्यासाठी, कारण कळसातच आंघोळ घालायची असते जावळ काढल्यानंतर. त्यामुळे तिने कळस वगैरे मांडून घेतला. आणि काकांना जायची गडबड होती, त्यामुळे ह्यांनी काकांना टॉवेल, टोपी, नारळ वगैरे दिलं. त्यांचा मान वगैरे केला आणि त्यांना पॉकेट वगैरे देऊन आणि आता सगळा कार्यक्रम झाला होता. मग ह्यांनी ओवीच्या मामाला पण ड्रेस, टॉवेल, टोपी देऊन त्याचा पण सन्मान करून घेतला, कारण मामाला वगैरे ड्रेस घ्यायचा असतो. त्यामुळे मामाला आम्ही पैसेच दिले होते, त्यानेच ड्रेस आणला होता त्याच्या आवडीने. मग त्याचा पण सन्मान करून घेतला. आणि मम्मी पप्पांनी पण ह्यांना टॉवेल, टोपी, मला पीस नारळ वगैरे आणलं होतं. मग ह्यांना पण टॉवेल, टोपी वगैरे पप्पांनी करून घेतलं. आणि नंतर मग जेवणाची तयारी. मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि ओवी पण झोपली होती आमची. आणि बघा ओवी अशी दिसत होती आमची. तर असा होता आजचा दिवस. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.